शेतकरी नेहमीच आपल्या शेतीत जे ते वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मी नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात आहे. आपण जर बघितलं तर ही शेती आहे, संपूर्ण शेती जी आहे ते औषधी वनस्पतीची शेती आहे. आपण या ठिकाणी जे आहे ते काही महिला याची कापणी करताना पाहायला मिळतात. हा जो आहे तो अमेरिकन चिया आहे आणि याची जे आहे ते औषधी वनस्पती म्हणून ओळख आहे. BP असेल, शुगर असेल यासाठी जे ते ही वनस्पती कामी येते. आपण जर डोंगरगावचा इतिहास पाहिला तर जवळपास 50 ते 60 एकरवर या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते या संपूर्ण शेतीची लागवड केली आहे. आता आपण ही संपूर्ण जे आहे ते अमेरिकन चिया पाहतोय. त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते इटालियन तुळस, कलोंजी, इसमगल, ओवा अशा प्रकारे जे आहे ते शेती केली आणि यातून जे आहे ते आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयोग या नांदेडच्या शेतकऱ्यांनी केला. आपण बघतोय या ठिकाणी शेतकरी आहेत आणि आज जे आहे ते व्यापारी सुद्धा या शेतात आले आहेत. आपण जे समोर बघतोय ते हिरवं जे दिसतोय ते अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. ती सुद्धा औषधी वनस्पती आहे आणि त्या समोर इटालियन तुळस आहे. आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. नेमकं ही शेती कशा प्रकारे केली जाते, त्याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं मिळतं, लागवड खर्च कसा असतो, हे सगळं करण्यासाठी काय करावं लागतं. मला सांगा काय नाव आहे, आपण जे आहे ते आता औषधी वनस्पतीची शेती करताय, काय सांगाल? नमस्कार, माझे नाव बालाजी दत्तराव महाद्वाड, राहणार डोंगरगाव बारड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. मी 2 वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे. मी गेल्या वर्षी अमेरिकन चियाचं उत्पन्न घेतलं होतं. मला चांगलं उत्पन्न आलं. माझं बघून आमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अमेरिकन चियाची लागवड केलेली आहे. तर गेल्या वर्षी मला 1 एकरला 7.5 क्विंटल उत्पन्न झालं. त्यापासून मला 15,000 रुपये घरी येऊन वाशिम मार्केटमधून एका व्यापाऱ्याने अमेरिकन चिया घेऊन गेले आणि ते बघून आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केली आहे. मग मी यावर्षी काहीतरी नवीन दुसरं करावं, यामुळे मी निमच मध्य प्रदेशमध्ये जाऊन 2-3 वेळेस जाऊन नवीन काहीतरी आणावं, शेतकऱ्यासाठी चांगलं करावं या उद्देशानं मी अश्वगंधा, इटालियन तुळस, अमेरिकन चिया आणि कलोंजी, अजवाईन असे मी 6 आयुर्वेदिक वनस्पतीची यावर्षी लागवड केलेली आहे. आणि बरं साधारणपणे या सगळ्या गोष्टी लागवड खर्च किती लागतो आणि उत्पादन किती निघतं? तर याच्यासाठी लागवडीचा खर्च म्हणलं तर 0 मेंटेनन्समध्ये चांगलं उत्पन्न, म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारं हे एक पीक आहे. मला जवळपास ती 1 एकरला 3 किलो बी लागते. कोणतंही राहू, तुम्ही अमेरिकन चिया राहू, कलोंजी राहू, याच्यामधले 6 आयटममधील कोणतंही बियाणं राहू, 1 एकरला 3 किलो लागते. मी 700 रुपये किलो प्रमाणे तिथून बियाणं आणून आपल्या 1 एकरला 3 किलोमध्ये लागवड केली. त्याच्यामध्ये समजा एक 1600-1700 रुपये 1 एकरला खर्च आला मला. त्याला कोणताही खत टाकायची गरज नाही, औषध फवारणीची गरज नाही, त्यांना कोणता वन्य प्राणी खात नाही. शेतकऱ्यांसाठी हे चांगलं आहे. माझं मत असं आहे की आपल्या एरियातील शेतकऱ्यांनी मला सांगा याचा लागवड कोणत्या कालावधीत केली पाहिजे आणि पाणी कसं दिलं पाहिजे? याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर याच्यामध्ये केली पाहिजे. नोव्हेंबर एंडपर्यंत केली तरी चांगली. आणि याला आपल्या पाणी म्हणजे 4 ते 5 पाणी लागतील. आपण जसे गव्हाला पाणी लागतो, उगवण शक्तीच्या वेळेसच थोडंसं हे आहे, कारण का आपण स्प्रिंकलरनी पाणी देऊन त्याची उगवण शक्ती करावी. एक वेळेस उगवण शक्ती झाली की त्यानंतर त्याचे तुम्ही दांडपाणी सोडू शकता आणि हे करू शकता. निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते ज्यांनी आपली यशोगाथा सांगितली. आपल्यासोबत व्यापारी आहेत. काय सांगाल, नांदेडसारख्या भागात जे आहे ते आयुर्वेदिक शेती केली जाते आणि तुम्ही सगळे खरेदीसाठी आलात, काय नाव? आमचं नांदेड येथे यशराज एंटरप्राइजेस या नावाने कॅनॉल रोड, डी-मार्ट, तांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ तेल उत्पादन केंद्र आहे आमचं. तर आमच्याकडे 8 प्रकारचे तेल मिळतात. तर आमच्या ग्राहकाचं कलोंजी तेल मागणी भरपूर आहे, पण आमच्याकडे माल मिळत नव्हता. तर 2 दिवसापूर्वी नांदेड येथे कृषी महोत्सव झाला. तिथे महाद्वाड यांची भेट झाली आमची शेतकऱ्यांशी. तर त्यांच्याही भेट झाल्यामुळे त्यांनी म्हणले की आम्ही उत्पादन घेतलेलं आहे यावर्षी, त्यामुळे आज आम्ही इथं लाईव्ह पाहायला आलो. त्यांचा माल चांगला आहे आणि आम्हाला आता पर्याय झाला आहे. बरं हे किती रुपये क्विंटल तुम्ही खरेदी करणार आहात? आता बाजारभाव जे आहे त्या भावाने. काय बाजारभाव आहे आता सध्याची काही आयडिया नाही मला. प्रथमच यांच्याकडे आलो आणि यांच्याकडे पाहायला भेटले आम्हाला ते. गेल्या वर्षी त्यांनी 15,000 रुपये क्विंटल खरेदी केली. आम्हाला आता ॲव्हरेज काढून आम्ही घेऊ त्यांचं. बरं ते झालं. साधारणपणे हे तेल तयार केल्यानंतर बाजारात 1 लिटर तेलाची किंमत किती आहे अंदाज?
6 ते 7 हजार रुपये लिटर राहू शकतं. नेमकं हे तेल कशासाठी वापरलं जातं? आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक औषध म्हणून घेऊ शकतात हं. आणि स्किन याच्यासाठी पण राहू शकतं, म्हणजे आयुर्वेदासाठीच आहे समजा. आता तुम्ही तेलाचे व्यापारी आहेत. यापूर्वी कधी असं या अमेरिकन चिया असेल, याचं तेल काढलं नाही का? किंवा असं बाजारात आपल्या नांदेडच्या भागात हे पाहायला मिळालं नाही का वनस्पती? नाही, आम्हाला याच्या आधी हे उत्पादन पाहायलाच भेटलं नव्हतं. हं. फक्त माहीत होतं हं. बाजारात भेटतं, हं. पण आज प्रत्यक्षात आम्ही शेतकऱ्याच्या शेतात येऊन पाहतोय. हं. त्याच्यामुळे हे ओरिजिनल आहे. बरं. केलं पाहिजे शेतकऱ्यांना असं नाही का? हा, नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय पर्यायच नाही आता. निश्चित आपण बघतोय हे शेतकरी होते, हे व्यापारी होते. हे शेतकऱ्याकडून जे आहे ते हे सगळी आयुर्वेदिक वनस्पती खरेदी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले पाहिजे, आर्थिक उन्नती साधली पाहिजे. खरं तर शेतकऱ्याच्या पाचूलाच संघर्ष पुरला आहे. मात्र असे प्रयोग करून जे आहे ते या सगळ्या आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याला वर येता येतं, हे उदाहरण या डोंगरगावच्या शेतकऱ्यांनी दिले आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, डोंगरगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.